हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शापूची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही शापूची भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील। तर बघा, त्यासाठी इथे मी शापू घेतले आहे। शापू व्यवस्थित अशी निवडून ती नंतर चिरून वगैरे घेतली आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला हीच शापू बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। त्यानंतर 1 कांडी लसणाची ठेचून घेतली आहे। त्यानंतर 9 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या कट करून। त्यानंतर बघा, 1 मोठा बटाटा साल काढून तो अशा पद्धतीने कट करून घेतला आहे। त्यानंतर बघा, आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जो लसूण ठेचून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत ना, त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। आता लसूण आणि मिरची एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता, लसूण आणि मिरची एक अर्धा मिनिटभर मी परतून घेतली। त्यानंतर बघा, बारीक कट केलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता कांदा देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा देखील मी 1 मिनिटभर परतून घेतला आहे। त्यानंतर बघा, इथे मी जो आपण बटाटा कट करून घेतला होता त्यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर हा बटाटा देखील या कांद्यामध्ये आपल्याला घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। तर आता इथे कांदा आणि बटाटा परततोय, तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर बघा, इथे कांदा आणि बटाटा मी 1 मिनिटभर परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण जी शापू कट करून घेतली होती ती स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतली आहे। आता ती देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तर बघा, शापूचं पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आणि मग ही शापू यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तर बघा, इथे संपूर्ण शापू मी कढईमध्ये घालून घेतली। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने तुम्ही नक्कीच शापूची भाजी बनवून बघा। अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागते। तर बघा, इथे मीठ घातल्यानंतर ही शापू मी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता बघा, यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपल्याला ही शिजून द्यायची आहे। अधूनमधून झाकण काढून आपल्याला भाजी हलवायची आहे, नाहीतर ती खाली लागू शकते। तर बघा, इथे 5 मिनिटं झाली आहे। मधून मी 2 वेळा भाजी हलवली होती। आता पाहूया आपण आपला हा जो बटाटा शिजला आहे का। शापूची भाजी शिजायला फार वेळ लागत नाही। तर पाहू शकता, इथे बटाटा देखील छान असा मऊसूत शिजला आहे। आता गॅस बंद करूया। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची झटपट अशी शापूच्या भाजीची रेसिपी, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर भेटूया उद्या एका अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।